झालं आता डोरेमॉनचं गॅजेट पाहिजे नाशिकला. तर म्हणजे आता आम्ही चाललोय नाशिकला आणि आम्ही आजच येणार नाशिकवरनं. यावंच लागलं. काय म्हणा केसबीस एकदम नीट करते असते. जिमला चाललोय आता आम्ही. ह्या टोमणा होता मला त्यात तू जात नाहीयेस. काय काय राहिलं आपलं पाण्याची बॉटल घ्यायची राहिली असेल. गेली आहेस सानिका? 2 चिक्कीचे पॅक. 2 चिक्कीचे बॅग. उलटीच्या गोळ्या घेतल्यास की नाही? नाही तर सरळ सरळ रस्ता ना काय आपला. पिशव्या वगैरे? सरळ सरळ असं काय सरळ सरळ घाट आहे ना रे सौरभ? समृद्धीला कुठे समृद्धी समृद्धीला ना गाठ नाही लागणार एवढं. घाट नाही. तिला नेते एकदा कोकणात आपल्या आंब्याच्या झाडाला. आता मोर आलाय आणि का जायला पाहिजे खतपाणी घालायला. नाही आलेलं. नाही, असं आता तुमच्यावर फिरते तेव्हापासून झालीच नाही मला. चांगली गोष्ट आहे ना. कोण येतं वाला चालले आता अंकिता जायचं हा बोलल्या स्वर्गात. दोघी. आता विसर. मी आय मास्क का विसरते दरवेळेला काय माहिती. त्या दिवशी घेतला तू तुझी ट्रॅव्हल किट वेगळीच ठेव आता. आता सगळं बिघड- हे असं जे डोळ्यात- बांधायला हवं मला डांग. मला डोळ्यांचाच हे आहे फक्त मला प्रॉब्लेम प्रकाशाचा. अंधारात माझे डोळे लख्ख प्रकाश नाही बघू शकत. ऐकते ती. ऐकते माझा व्हिडिओ नाही टाकायचा. आवाज येत होता तेव्हा. कसली गोरली आहेस माहितीये? 2 मिनिटात माझी झोप उघडते पण लगेच. प्रवासातली म्हणतेस की नॉर्मल पण? अरे नेहमी मला बोलतो तुझ्यामुळे मला 1-1 वाजतो, अर्धा दिवस माझा जातो. आता जिम मध्ये अजून आहे. आज एकटा तरी 1 वाजलं. सकाळी उठलेलं ना. मध्ये जातो. उठल्यापासून गेलेलाच चाललो जिमला. ना. अजून थँक्यू. कितवीला आहेस तू? सिनियर कितवीला आहेस? एवढी मोठी आहेस तू? हे खाऊ शकतो. हे कसं उघडायचंय? तेव्हाच केसांमध्ये गाठ भूक लागली. मनुका बिनुका आहेत त्याच्यामध्ये. बघत राहणार मला लाईट लागतच नाही. बारीक पण एकदम काळो. बघ अगिता बघ. म्हणून मी मी अशी आता- मीच नाहीये. मी सगळीकडे तेच करते. मी काय करायचे माहितीये, पहिला हॉस्टेलला राहायचे ना, त्यांचे पडदे ते हलक्यातले होते, ते उजेड यायचा. मग मी 2 चादर एक्स्ट्रा घेऊन गेले होते आणि जेव्हा मी झोपायचे तेव्हा ते सगळ्या पडद्यांवर चादर वगैरे टाकून फुल काळो. समजलंच नाही पाहिजे. मग मेंदूला समजलं नाही पाहिजे सकाळी. रात्रीची. कळलं नाही पाहिजे. आता आम्ही पोहोचलो. आम्हाला भूक लागली आहे आणि इथे रेस्टॉरंट नाही आहे. सौरभ आमची काही सोय करत नाहीये नाशिकला आल्यानंतर. त्याच्यामुळे आता सोय करणार सांगितलं मी पहिलंच. मनुका बदाम खाऊन दिवस काढतोय बिचारे आम्ही. आता मी मी पहिलंच बोललो होतो येताना जेवायला सांगतोय घरी. नाही दुपारचं नाही, तू रात्रीचं बोललेलंस. हा दुपारचं होतं काय? आम्ही तिघेही आम्ही 2 मालवण आणि वेंगुर्ला. आम्ही जेवणाच्या बाबतीत एकदम या स्वतः आम्हाला कोणी जर बोलवलं ना नाशिक मधून जेवायला या खरं लगेच बोलत जाऊ. नाही गं बाई. नाही, हा ब्लॉग नंतर जाणार आहे. हा, vlog नंतर आहे. नाही, मी एक स्टोरी टाकली तर बिचारी नाशिककरांनी मला खूप आधीपासून भरपूर प्रेम दिलेलं आहे आणि नक्कीच मला कोणतरी जेवायला बोलवेल. काय नाही आम्ही येऊ शकतो बाहेर. लोकांचं समज असावे. ऑफर केलं तर जरा बरं वाटत. नाही हॉटेल शोधून हॉटेलमध्ये जाणं आणि तिथे जेवण आणि येईपर्यंत ते नाही, खाल्ल्यानंतर regret. रिस्क तेच ती रिस्क असते. Regret एक तर होतं. भूक भरपूर लागलेली असते. अशा वेळेला पण कोणीतरी घरी बोलवलं की बरं वाटतं. आणि आजकाल मी आणि कुणाल की बाहेरचं खातच नाही जास्त. आम्हाला घरचंच जेवण लागतं. बाहेरचं खाल्लं की मग रात्री सगळं बाहेर येतं. त्या दिवशी रात्री आम्ही मागे मस्त एका ठिकाणी म्हटलं आपण काही नको खाऊया कुणाल, आपल्याला त्रास होतो, आपल्याला घरचंच जेवण लागतं असतं. दाल खिचडी खाऊन चालू. दाल खिचडी नव्हती खाल्ली, त्यांनी चिकन नॉनव्हेज बनवलं खाल्लं. कलरवालं चिकन असतं ना ते हॉटेलमध्ये बनतं ते सगळ्या ग्रेव्या सेम सेम ते वालं. लाल लाल. घरी येऊन का फक दोघे उलट्या करत होतो. तुमका भेटण्यासाठी मला नाशिकला यायचं लागतं. जोरदार काम जेव्हा काय आणि तुमच्या लाईट कसं नाही इलो इली ना असं आंबायला. आमच्याकडे नाही इला अजून येतली गेली आता. अच्छा टप्प्याटप्प्यानं का कशा असास? मी मस्त डार्लिंग
काय सौरभच्या आवाजात गाडी घालली. नाही म्हणजे तेच पुरुषांना खरंच कळत नाही बायकांचं दुःख. सौरभने काय केलंय माहितीये का, आता प्लीज मला इग्नोर करा माझ्या अशा चेहऱ्यामध्ये. अंकिता मला थोबाड चांगलं करणार आहे आता लवकरच. तर सौरभने त्याच्या घरी जेवण सांगितलं अचानक आम्ही आल्यानंतर. आता इथे एखाद्या बाईची किती हालत होते किंवा काय होतं. मी त्याला म्हटलं जेवणाचं बघ, याचा इकडनं पटकन काहीतरी मागव, दाल खिचडी वगैरे खाऊया चल आणि जाऊया पटकन. नाही, त्यानं घराकडे औषिक सांगणार. ह्यात त्याची बाय लिहिल्यानंतर तो करतो लोक आहे मी बघतो लय. म्हणजे कसं माहितीये की त्याची बायक लग्न झालं सौरभचं, बघ चेहरा बघून घ्या आता ह्याचं लग्न झालं आणि समजा आम्ही नाशिकला 5-6 जण आलो. नाशिकला असणार नाही, त्याची बायको तो असेल तिथे असेल पण कुठेही, तेव्हा अचानक कोणी आल्यानंतर सौरभ त्याच्या बायकोला सांगणार. हा ठरलं मुंबईच, त्याची मुंबईच. मग तेव्हा तो अचानक स्वतःच्या बायकोला सांगणार का 6 जण येतात जेवण कर. त्याची बाई म्हणतेली तुझा गेला ताई घेऊन बस, ताई काम का सांगा नको, ताई मी खायचा 5 जणांचं जेवण मी नाही करूच. आधीच माहित असणार काय प्लॅन आहे तो माहित असणार. हो बरोबर आहे, पण असं अचानक कोणालाही जमत नाही, काहीतरी करीत असतात. ही पुरुषांक खरंच अक्कल नाही, खरंच अक्कल नाही. बाईचं दुःख कधी कळताला तुमका मका सांगा मला ते. आता सध्या सानिकाचं दुःख बघूया, ते काय प्लग गावणार आहे. तोंड धुतलंय वाटत नाही, विचारलं तोंड धुतलंय वाटत नाहीये का. बघ बाबा इतक्या सगळ्या तुम्ही माझ्या तोंडाक लावताला. थोडं थोडं ह्याच्यातलं सगळा जो भी लगाना सब लगाना. अंकिता चल पटकन. असं प्लास्टिकचं तोंड असं त्याच्यावरती मेकअप करून ठेवायचा, ते लावायचं, मग ते काढून ठेवायचं आणि जायचं. किती भारी फ्रीज मध्ये फ्रीज मध्ये ठेवायचं, सगळं ठेवायचं. आमच्या पोटावर पाय. नाही त्याचा मेकअप हे तुम्हीच करणार घरी बसून असं. कुरिअर नाही पाठवायचं. हा कुरिअरने पाठवायचं. मेकअप केलेला नेल्स कसे मारून येईल पण फ्युचर मध्ये बाबा काय सांगता येते. नाही हँड स्किल वर नाही येणार मे बी असं काय. तो कसा राहणार रे. एकदम मी चेक केला फोन नाही आला. तू कोणत्या नंबरवर केला मला नाही. होणारच नाही का मी तुझा फोन. त्यांचं हे बाकीचे आणि मग मी जयश्री नेताम यांना आमंत्रित करते. माननीय जयश्री नेताम, अंकिता प्रभू वालावईकर, कोकण हार्टेड गर्ल म्हणून जी खरोखरच सगळ्यांच्या हृदयामध्ये बसलेली आहे ती अंकिता प्रभू वालावईकर. स्थापत्य अभियंता आहे. बोली भाषेतून समाज माध्यमांवर आपली संस्कृती कला यांची जोपासना व्हावी या उद्देशाने कार्यक्रमांची निर्मिती करतात. अर्थ नेक्सस ग्लोबल फाउंडेशन या नावाने त्यांनी स्वयंसेवी संस्था सुरू केली आहे, ज्यातून शिक्षण, आरोग्य आणि प्राण्यांसाठी काम केलं जातं. मनपूर्वक धन्यवाद. त्या स्वीकारलं तसं पूर्वी नव्हतं. पूर्वी म्हटलं जायचं की तो म्हणजे आमच्या तिथे तरी असं म्हटलं जायचं तो शुद्ध मराठी बोलता या गावठी बोलता. मग जे गावठी बोलतायत ते अरे इथून आले असं बघितलं जायचं. आणि हे माझ्या आईवडिलांनी आत्यांनी त्या जनरेशनने खूप फील केलं की शहरातून येणारे जेव्हा मराठीमध्ये बोलतात, अस्खलित मराठीत बोलतात आणि आमच्या भाषेला एक वेगळा टोन आहे. कसं असं काय बरामा वगैरे हे जे आहे ना त्याला खूप गावठी बोललं जायचं. आणि तेव्हा माझ्या आत्यांनी ठरवलं की आपली जी पुढची पिढी असेल त्यांना कंपल्सरी मराठीतच बोलायला शिकवायचं, अजिबात मालवणी बोलू द्यायचं नाही. पण एक सगळ्यात मोठा टास्क होता की अख्खं गाव मालवणी बोलतं. त्या गावामध्ये एकच कुटुंब त्यांच्या मुलांना मराठीतच बोलण्यासाठी आग्रह करत आहे. आणि शाळेत जायचं तेव्हा सगळे मालवणी बोलायचे, पण घरी आल्यानंतर आपल्याला मराठीच बोलायचे. आणि
आणि आम्हाला तर सांगितलं होतं की फटके मिळणार मालवणी बोललं मराठीतच बोलायचं आणि त्यामुळे शिक्षकांशी संवाद मराठीमध्ये, घरी आईवडिलांशी संवाद मराठीमध्ये. पण मालवणी भाषेला विरोध का आहे हे मला नेहमी असं खटकत राहायचं, का असं का करताय. तर तेव्हा मला कळलं की आईवडिलांचा, आत्यांचा इन्सल्ट केला गेला होता, की त्यांना गावठी आत्तुनी असं केलं होतं कधीतरी. त्यामुळे त्यांना असं वाटलं की नाही, आपल्या मुलांनी मराठी शिकणं म्हणजेच काहीतरी अचीव करणं. आणि याबद्दलचा मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता की ह्या कारणामुळे आम्हाला लहानपणी मालवणी बोलायला परमिशन नव्हती, पण मालवणी भाषा आमची तितकी पण वाईट नाही असते आणि म्हाका बोलाक येता. आणि जे काही सिनेमा किंवा नाटक यामध्ये जी मालवणी दाखवली जाते ती फार तोडकी मोडकी मालवणी असते, पण आम्ही जेव्हा बोलतो तेव्हा पूर्ण मालवणी बोलतो आणि त्या लोकांना आवडाक लागला. आणि लोकांनी मग मला सांगितलं की अगं तू इतकी चांगली मालवणी कशी काय येतं, इतकी तू अस्खलित कशी बोलतं. मग मी त्यांना म्हटलं की जन्मापासून तिथेच वाढले, माझ्या आजूबाजूचे मित्रमैत्रिणी सगळे मालवणीमध्ये बोलणारे. आता सुद्धा मी पंढरीनाथ कांबळे आले, त्यांना भेटले, त्यांच्याशी बोलल्यानंतर माझी कधीच मराठी येत नाही. कशा असंच गाडीत आता काय मग बरे मा प्रवास कसं झालं असंच येतं. जेव्हा दोन मालवणी माणसं भेटतात तेव्हा ते जेव्हा मालवणीत संवाद करतात तेव्हा जास्त कनेक्ट झाल्यासारखं वाटतं आणि त्यामुळे त्या गोष्टीची सुरुवात झाली आणि लोकांना ती माझ्या तोंडून ऐकायला आवडायला लागली आणि त्यामुळे मी बोलायला लागले. पण ही गोष्ट अतिशय खरी आहे. म्हणजे मी पण तो अनुभव खूप वेळा घेतला आहे की जेव्हा दोन मालवणी माणसं बोलत असतात ना तेव्हा आजूबाजू सगळे त्यांच्याकडेच बोलत असतात. हे आपल्याला काय येत नाहीये, कळतंय थोडंसं पण जमत मात्र नाहीये. हा एक थोडासा म्हणजे प्रश्न असतो त्यांच्यासमोर. त्यामुळे तुला त्याचा फायदा झालाच असेल तर ते कदाचित त्या शोमुळेच असेल. त्या शोने भरपूर ओळख दिली आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवलं. बिग बॉस नंतरच माझं नाव जे कोकण हार्टेड गर्ल होतं ते बिग बॉसनेच महाराष्ट्र हार्टेड गर्ल म्हणून दिलं मला. त्यामुळे त्या शोमध्ये भरपूर फायदे झाले. एक बाहेर आल्यानंतर असं कळलं की लोकांचं आपल्यावरती भरपूर प्रेम आहे आणि माझ्यासाठी तर आजी आजोबा हे सगळेजण जेव्हा येऊन मला भेटतात आणि मला बोलतात की तू मला आवडायचीस, तू खूप छान होतीस, तू आवडायचीस, तेव्हा खूप समाधान वाटतं की आपण तिथे जसे आहोत तसे राहिलो आणि त्यामुळे आपल्याला लोकांचं ते जे प्रेम आहे ते मिळालं. पण फक्त बिग बॉसमुळे असं मी म्हणणार नाही की जे इन्फ्लुएन्सर असतात किंवा जे ॲक्टर्स असतात जे खूप चर्चेत येतात, जास्त लोकांपर्यंत पोचतात, त्यांचं खाजगी आयुष्यसुद्धा तेवढंच डिस्टर्ब होऊन जातं आणि ते मी त्यानंतर अनुभवलं. कारण ज्या भागात मी राहते मालवण, तो एक टुरिझम तिथे जास्त आहे, त्यामुळे भरपूर लोक तिथे येत असतात आणि जेव्हा लोकांना असं वाटतं की अरे ही तर आपल्यातलीच आहे, ही यूट्यूबर आहे, ही आपल्यातलीच आहे, तेव्हा लोकांचा एक वेगळा कनेक्ट असतो. आणि त्यामुळे सकाळी पहाटे जेव्हा ते फिरायला येतात तेव्हा सकाळी सगळेजण 5 वाजता मस्त लिपस्टिक लावून वगैरे बायका तयार होऊन फिरण्यासाठी तिकडे डॉल्फिन बघायला जायचं आहे वगैरे अशा ह्याने फिरायला तयार असतात. पण 5 वाजता पहिलं माझ्या घरी येतात फोटो काढायला, पण मी माझ्या घरी असते 5 वाजता. त्यामुळे 5 वाजता उठणं आणि ते सुद्धा मी अशा अवतारात असते, आता फोटो कसा काढायचा, रात्री 10-11 वाजता येणं, ह्या सगळ्या गोष्टी असतात. आणि माझे वडील त्यांनी अजूनही हा जन्मगाठ बघितलेला नाही आहे ह्या सोशल मीडियाचा किंवा या इंडस्ट्रीचा. त्याच्यामुळे त्यांचं असं असतं की तुझ्यासाठी ते आले आहेत ना, मग उठ फोटो काढ, एक फोटो द्यायचं असतं रे, तेवढं काय झालं. त्याच्यामुळे ते करणं, तिथे जाणं, त्या खूप गोष्टी कठीण होतात. अशा वेळेला कळतं की अरे विराट कोहली आता भारताबाहेर जाऊन काय राहत असेल. या गोष्टीचं उत्तर तेव्हाच कळतं जेव्हा आपण त्या जागेवर जातो. आम्ही तर काहीच अचीव नाही केलं. मी तर म्हणते की मी एवढंच एक शो केलं आणि त्यानंतर जर मला एवढा अनुभव येत असेल तर त्या लोकांना तो खाजगी आयुष्यात त्यांचा जो इंटरफेरन्स असतो तो किती वाढतो. अजून एक किस्सा आवर्जून सांगेन की एका हॉटेलमध्ये मी गेले होते आणि भरपूर भूक लागली होती, शूट संपलं होतं, दिवसभर आम्ही काही खाल्लं नव्हतं. आत्ता मी जेवायला गेल्यानंतर तिथे बसलेल्या लोकांनी आम्हाला ओळखलं की अरे ही बिग बॉसमध्ये होती वगैरे. त्यांचं ते इशाऱ्यांनी आम्हालाही कळलं की त्यांनी आम्हाला ओळखलं. आम्ही जाऊन तिथे बसलो, त्यानंतर त्यांची चर्चा चालू होती की असं असं तीच आहे ती आहे, ते आम्हाला कळतं असं जेव्हा करतात तेव्हा सगळ्यांनाच कळतं. आम्ही बसलो, ऑर्डर दिली आणि मग खूप भूक लागल्यामुळे कधी एकदा जेवण येत आहे असं झालेलं. जसं जेवण टेबलवरती आलं त्या माणसातला एक माणूस उठून आला, म्हणाला आम्हाला फोटो घ्यायचा. मग मी त्यांना म्हटलं की जेवण झाल्यावर घेऊया, तर तो म्हणाला हो झालंय आमचं जेवण, आता निघतोय आम्ही, फोटो घ्या. मग तेव्हा असं की अरे पण मी आत्ता जेवायला बसले होते, मला आत्ता जेवायचं होतं आणि तुम्ही तुमचं जेवण झाल्यानंतर आलाय. पण तेव्हा आपण हा विचार नाही करत. मला वाटतं सगळ्या आपले जे काही मराठी कलाकार आहेत त्यांना जेव्हा आपण म्हणतो की यांना माज आलाय, हे बोलण्याच्या अगोदर आपण त्यांच्या जागेवर जाऊन हा विचार केला पाहिजे की ते दिवसभर कुठेतरी शूट करून आलेले असतात. अशा वेळेला आपण आपलं काम सोडून तर त्यांच्याकडे जात नाही, आपण आपलं काम झाल्यानंतर जेव्हा त्यांच्याकडे जातो तेव्हा त्यांचा सुद्धा थोडासा विचार झाला पाहिजे. त्यामुळे जेवढं ज्या इथे जर कोणी यंग असतील, ज्यांना फेमस होण्याची खूप इच्छा असेल, तर तुम्हाला सांगते की ही एक बाजू आहे जी तुम्हाला नंतर कळेल. खरं म्हणजे असे फायदे तोटे आहेत जसे प्रत्येक क्षेत्रात असतात.
चौथं मराठी विश्व संमेलन नाशिकमध्ये होतं आणि तिथे समाज माध्यमांवरील प्रभावक व्यक्ती म्हणून मला कोकणातनं मी तिथे गेले होते आणि तिथे मी आपले अनुभव आणि आपल्या बऱ्याच गोष्टी शेअर केल्या. तिथून निघाल्यानंतर कारण मला लगेच मुंबईला निघायचं होतं आणि मला असं कळलं की झी मराठीच्या सनई चौघडे ही जी नवीन मालिका येते त्याचं शूटसुद्धा नाशिकमध्ये चालू होतं. त्याचं शीर्षक गीत हे कुणालनेच केलं आहे, प्रोमो पण कुणालनेच केलं आहे. त्यामुळे त्या सेटवर जाऊन मी काही कलाकारांना भेटले. सॉरी तुझ्या हनीमूनमध्ये आम्ही तुला डिस्टर्ब केलं. मला आपलं गाणं मिळालं नव्हतं ना, मी यांना तिकडे हलवलं आणि गाणं मिळवलं. काहीतरी व्हॉइस नोट पाठवली होतीस वेगळ्या आवाजात त्यांनी मला ऐकवलं होतं. बाय बाय. आपल्या प्रोमोसाठी गाणं मी काढून घेतलं. नाशिककरांनी मला खूप आधीपासून भरपूर प्रेम दिले. नाशिकमधले बरेच इन्फ्लुएन्सर जे तेव्हापासून अगदी माझे 50K फॉलोअर्स होते तेव्हापासून हे सगळेजण माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. त्या सगळ्यांना सुद्धा मी भेटले आणि सगळ्यांना भेटून नेहमीच खूप छान वाटतं. तसं यावेळेलाही वाटलं. स्टुडिओला या कधीतरी आमच्या. तर हा प्रवास आमचा इथेच संपतोय आणि हो, होळीचे व्लॉग्स आता लवकरच येतील. मी खूप एक्सायटेड आहे कारण आता आम्हाला लगेच होळीसाठी निघायचे घरी जायला. म्हणूनच मी इथून नाशिकवरनं धावत पळत आता मुंबईला निघते. सी यू इन नेक्स्ट व्लॉग गाईज. बाय बाय.